नेमका हा रस्ता शासनाच्या लाल फितीत अडकलाय, म्हणजे वन विभागाच्या अखत्यारीत रस्ता येतो. याच्यामुळे काय अडचणी निर्माण झाल्या? वन विभाग प्रत्येक ठिकाणी अशी अडेल टट्टूची भूमिका घेते, परंतु नको त्या ठिकाणी वन विभाग अशाच मोफत जागा देते. परंतु जर या रस्त्यासाठी जर वन विभागाने येणाऱ्या काळामध्ये जर अडवणूक केली आणि हे रस्त्याची झाडं जर तोडताना जर काही वन विभाग आडवा आलं तर 100% इथले सर्व नागरिक मिळून आम्ही वन विभागाला चोप दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. किती वर्षापासून हा रस्ता असा रखडलेला? हा रस्ता चालू केला त्यावेळेपासून तसाच आहे. रस्ता सुरुवातीपासून असाच आहे. मध्ये आंदोलनं झाली त्यानंतर मग हे डांबरीकरण केलं, परंतु रस्त्याची जी झाडं साईडची आहेत ती तशीच राहिली आणि अजिबात जे वळण आहे कमीत कमी ते तरी मोठं व्हावं, कारण पुढचं वाहन दिसतच नाही, येणारं समोरून वाहन दिसतच नाही अजिबात. पर्यंत 2 घाट आहेत. 2 घाट बरोबर आणि भरपूर वळण आहेत. प्रत्येक वळणावर हीच परिस्थिती आहे का? जशी रेणावीच्या घाटामध्ये परिस्थिती आहे तशीच रेवणगावच्या घाटामध्ये सुद्धा तसंच परिस्थिती आहे. तिथे एक असंच मोठं वळण आहे, त्या वळणात देखील 2-3 महिन्याला एक अपघात झालेलाच असतोय. परंतु प्रशासन काय, रस्ते विभाग असेल, हे काय अजिबात जागच होत नाही. काय आता याला काय करायचं काय मला काही समजणं झालंय. याला आता चोपच देणे हा एकमेव पर्याय असं दिसतोय मला. काल जो एवढा मोठा अपघात झाला, नेमकं त्याला जबाबदार कोणाला धरायचं? एसटी महामंडळ, रस्ते, की इथं आडकाठी करणारे वन विभाग? आडकाठी करणारे वन विभाग आणि प्रशासनानं लक्षच घातलं पाहिजे. ही प्रशासनाच्या अंडरखाली सगळं देवस्थान वगैरे सगळं आहे. मग देवस्थानाला जर रस्ता जाणारा एवढा मोठं देवस्थान असताना एवढ्या मोठ्या देवस्थानाला तुम्ही जर रस्ता व्यवस्थित करत नसताला तर कसलं प्रशासन तुमचं? प्रत्येक गोष्टीला प्रशासनानं लक्ष घातलं पाहिजे. आज या रस्त्याला जर पाहिलं तर झाडीचं प्रमाण जास्त आहे. या झाडीमुळे किती नुकसान होत आहे? प्रत्येक वेळेला रोज इथं अपघात घडले जातात. पुढलं 100 फुटाला सुद्धा दिसत नाही. मग त्या बसचं अंतर 25 फूट. मग त्या ड्रायव्हरनं काय पुढं बघायचं? जे रस्त्याच्या कडेला जी झाडे लावलेली आहेत ते झाडांची संख्या, म्हणजे झाडं भरपूर प्रमाणात वाढलेली आहेत. ते रस्त्यावर कितपर्यंत आलेले आहेत? बॅरिकेडच्या अलीकडे 5 ते 10 फूट झाडं आलेले आहेत. ते झाडं तोडून घेतलेले पाहिजे. त्याच्या पाठीमागं 5-10 फूट झाडं पाहिजे, ते पुढं आले. काल जो अपघात या टर्न झाला, अशा पद्धतीच्या आणखी किती स्पॉट या पूर्ण घाटात आहेत? पूर्ण रेणावी ते रेवणगाव 5 ते 6 टर्न आहेत मोठे, आणि ते शासनानं पाहिलेच पाहिजे आणि पूर्ण झाडी तोडली पाहिजे. परिस्थिती यासारखी सेम आहे की वेगळी आहे? नाही, ह्यासारखीच सगळी आहे. पूर्ण परिस्थिती एकसारखीच आहे. विटा ते बेवघाट पर्यंत 2 मोठे घाट लागतात. 2 मोठे. दोन्ही घाटाची परिस्थिती काय आहे? दोन्ही घाटापेक्षा हे टर्न मोठे आहेत. रेणावी घाट आणि रेवणगाव घाट हे सगळ्यात मोठे घाट आहे. काल रेणावीच्या घाटामध्ये अत्यंत दुर्दैवी असा मोठा अपघात झाला. 2 बसेस समोरासमोर धडकल्यानंतर 2 लोकांचा जागीच मृत्यू झाला. आता सध्या 3 गंभीर अवस्थेमध्ये आहेत आणि जवळपास 30 ते 35 लोक गंभीर जखमी झाले होते. वास्तव असं आहे की त्या घाटामध्ये, कारण तो कराड विजापूर नॅशनल हायवे आहे, सगळीकडं त्याचं रुंदीकरण झालंय, पण त्या घाटामध्ये फॉरेस्टनं त्यावेळेला काम करत असताना त्यांच्या हद्दीमध्ये रुंदीकरण करायचं नाही असं काढल्यामुळे तो घाट तसाच अरुंद राहिला आहे. त्या रस्त्यावरती काम करायला सुद्धा त्यांची अनेकदा हरकत असते. त्या रस्त्याच्या कठडे सुद्धा ते बांधताना अत्यंत त्रासदायक असतात आणि गेले अनेक दिवस त्या सगळ्या लोकांची मागणी होती की त्या अपघात होण्याची शक्यता आहे. खास करून एसटी डिपार्टमेंटची कायम मागणी होती की काही वळणं अशी आहेत तिथं मोठा अपघात होऊ शकतो. अनेक दिवस प्रयत्न करतोय पण त्याच्यामध्ये काय यश आलं नव्हतं. पण 1 आठवड्यापूर्वी गडकरी साहेबांची भेट घेतली होती आणि गडकरी साहेबांनी ह्या कराड विजापूर रस्त्यावरच्या कराड, रेणावी, रेवणगाव आणि नागज या 4ही घाटामध्ये रुंदीकरण करण्यासाठी तिने त्या पैशाची तरतूद केली. त्या काही दिवसामध्ये त्याची टेंडर होईल आणि काम सुरू होईल. पण दुर्दैवानं थोडंसं वन विभागाने ह्याच्याकडे सहानुभूतीपूर्वक बघायला पाहिजे होतं. आज वेळ आली नसती. त्या मला असं वाटतं की आता तरी यातून थोडं शांतपणा घेऊन, आता ते अगदी झाडं सुद्धा कट करायची म्हटलं तरी त्यांची परवानगी नसते, किमान ते तरी आता तिने PWला जरा विनंती करून ते सगळं स्वच्छ करून घेऊन थोडं जेवढं रुंदीकरण करता येईल तेवढं करण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. मग येताना काय मदत झाली? तर मी काल मंत्री मोदयांशी संपर्क होऊ शकला नाही, पण आता त्यांचे संपर्क साधतोय आणि ज्या हॉस्पिटलमध्ये, कारण ऍडमिट करत असताना म्हणजे काल अनेक ज्ञात अज्ञात लोकांनी मदत केली. म्हणजे अशी मदत, तो अपघात असा गंभीर होता, एवढ्या लोकांना त्यातून बाहेर काढणं, शिफ्ट करणं, खूप लोकांनी मदत केली. त्याच्यामध्ये ते बायफर्गेशन करताना जे किरकोळ जखमी आहेत ते आदेशला पाठवले होते. जे जास्त इंजुर्ड आहेत
किंवा त्यांना खूप मोठ्या ट्रीटमेंटची आवश्यकता ते प्रायव्हेट हॉस्पिटलला पाठवले होते. सगळ्या प्रायव्हेट हॉस्पिटलला आम्ही विनंती केली की त्याचं जे बिल असेल ते महामंडळ पे करेल, तुम्ही त्याची ट्रीटमेंट चालू ठेवावी. मी आता मंत्री मोदींशी बोलून मृत्यू पावलेल्या लोकांच्या कुटुंबांना काय आधार द्यायचा आणि ह्या सगळ्या जखमींचा खर्च महामंडळानं करावा अशी आपण त्यांना विनंती करतो. आपल्याकडे स्वतः पद्धत आहे. आपण